भगवद्गीता अध्याय 2 गीतेचे सार। मित्रांनो, गीतेचा 2 अध्यायातून आम्हाला हे शिकायला मिळते की भावनात्मक स्थिरता, आत्मा, मृत्यू, पुनर्जन्म, निर्णय घेण्याची क्षमता आणि रागाचे सगळ्यात मोठे कारण आणि त्यावरती उपाय काय आहे। आपण कसे कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहू शकता आणि मेहनत कशी करतात हे सुद्धा आपल्याला या 2 अध्यायातून शिकायला मिळणार आहे। जेव्हा अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला होता तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले, हे अर्जुना, तुला अचानक असं काय झालं की ज्याप्रमाणे तू बोलत आहेस ते तुझ्या सारख्या योद्ध्याला बिलकुल शोभत नाही आणि म्हणून तुझ्या मनाचा जो कमकुवतपणा तो सोड आणि युद्धाला तयार हो। तेव्हा अर्जुन म्हणाला की मी कोणत्या हातानं गुरुवर्य द्रोणाचार्य आणि आजोबा पितामह भीष्म यांच्यावरती वार करू, कारण हे दोघेही माझ्यासाठी पहिल्यापासूनच देवासारखे आहेत। त्यामुळे हे युद्ध करण्यापेक्षा माझ्यासाठी आज एकच योग्य आहे की मी भिकारी झालेलाच बरा, कारण आपल्याच लोकांना मारून मी जिवंत जरी राहिलो तरी पराभव माझाच होईल ना। मी चांगले काय आणि वाईट काय हे समजू शकत नाही, म्हणून हे कृष्णा माझे मार्गदर्शन कर। तेव्हा श्री कृष्ण असून अर्जुनाला पाहत राहिले। अरे, एखाद्या माणसानं श्री कृष्णाला काही मागितलं आणि त्यांनी दिलं नाही असं कधी होऊ शकतं का? आणि मित्रांनो, इथूनच सुरू होते ते म्हणजे भगवद्गीतेचे ज्ञान, जे आपल्याला सुद्धा अर्जुन म्हणून ऐकून समजून घेतलंच पाहिजे। श्री कृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाला दुसऱ्याचा मृत्यू पाहून तू घाबरून जायला नाही पाहिजे। आणि तसंही तुला काय वाटतंय की हे लोक तू मारल्यानं मरतील आणि तू त्यांना मारशील, आणि तुझा आणि त्यांचा मागचा जन्म सुद्धा होता। अरे, म्हणून हा विचार करून तू दुःखी होत आहेस, हे तुझे ज्ञान अर्धवट आहे। आता राहिली गोष्ट त्यांच्या मृत्यूची, जे तुला पाप लागण्याची, तर तू समजून घे की त्यांना मारणारा तू नाही तर मी आहे। तू तर त्यांच्या मृत्यूचे फक्त निमित्त आहेस। हे लोक मेल्यानंतरही माझ्या जवळ येतील, कारण हे लोक शरीर नाही तर आत्मा आहे आणि आत्म्याचा कोणत्याही प्रकारे नाश होऊ शकत नाही। अरे, आत्मा जर त्या शरीराला पुढच्या जन्मासाठी सोडून देते, ज्याप्रमाणे तू जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र परिधान करतोस। अर्जुना, जन्म देणारा आणि मारणारा मीच आहे, आणि तू हे सांग की तू एखाद्या मेलेल्या माणसाला परत जिवंत करू शकतोस का? अरे, जर तू मेलेल्या माणसाला जिवंत करू शकत नाही तर मग जिवंत माणसालाही मारू शकत नाही, कारण जीवन देणाराही मीच आहे आणि मारणाराही मीच आहे, आणि यांचा मृत्यूही तुझ्याच हातानं मी लिहिलेला आहे। आणि अर्जुना, तुला जर असं वाटत असेल की आत्मा सुद्धा मरतो, तर मग मात्र तू समजून घे की आत्मा मेल्यानंतर निसर्गाच्या नियमानुसार त्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो, आणि अशा प्रकारे सुद्धा आत्म्याचा नाश झाला नाही। आणि जर निसर्ग नियमच असा आहे तर मग तू त्याला जबाबदार कसा? अर्जुना, ज्या क्षत्रियाला युद्धामध्ये लढण्याची संधी मिळते तर तो नुसता भाग्यशालीच नाही,
तर त्याचा धर्म आणि त्याचे कर्म फक्त युद्ध करणेच आहे. आणि तू जर हे युद्ध नाही केलं तर याचा अर्थ असा होईल की तू धर्माचे आणि कर्माचे पालन व्यवस्थित केले नाही. आणि म्हणून तुझ्या नावाबरोबर हा कलंक कायम स्वरूपी लागेल. आणि तुझ्यासारख्या अर्जुनाला तर हा कलंक मृत्यूपेक्षाही मोठा आहे. अरे जे लोक तुझा आदर करत होते ते लोक तुझी निंदा करतील. तुझी जी वीरता आहे त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतील. म्हणून अर्जुना, तू सुख दुःख, हार जीत, फायदा नुकसान, पाप पुण्य, मान अपमान या गोष्टी सोडून देऊन आपल्या विचाराला स्थिर कर आणि युद्धासाठी धनुष्य उचल. ज्यामुळे तू युद्धामध्ये मारला जाऊन माझ्याकडेच येशील किंवा विजेता होऊन पृथ्वीवरचं सुख भोगशील. हे अर्जुना, तू आतापर्यंत जे काही शिकलास ते मी दिलेल्या ज्ञानापुढे खूप किरकोळ आहे. तू कर्म करण्याच्या अगोदर त्याच्या परिणामाची चिंता करत आहेस. खरं म्हणजे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की कर्माचे फळ देणारा मी आहे आणि कर्म करणारा आहेस तू. अरे तू तुझे कर्म कर, मग मी माझे काम अवश्य करणारच आहे. आणि या गोष्टीवर अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की आपण मला माझ्या विचारावर स्थिर राहण्यास सांगितले व भावनांना आवर घालण्यास सांगितले, तर मग मी हे कसे काय करू शकतो. यावर श्रीकृष्ण म्हणाले, जो मनुष्य आपल्या सर्व इच्छा व कर्मापासून मिळणारे फळ याचा विचार करणं बंद करतो तोच मनुष्य स्थिर बुद्धीचा असतो. त्या माणसाला स्वतःचे काही वाईट झाले तर दुःख होत नाही आणि काही चांगले घडले तर आनंदही होत नाही. ज्याच्या मनातून भीती, राग आणि भावना नष्ट झालेल्या आहेत, जो शुभ अशुभ या गोष्टींच्या बाहेर गेलाय, जो अशा प्रकारे आपल्या इच्छांना आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकतो, जसे एखादे कासव स्वतःला स्वतःमध्ये सामावून घेते, त्याप्रमाणे त्या माणसाची बुद्धी स्थिर होते. कारण आपल्या आयुष्याबद्दल सतत विचार करत राहिल्यानं त्याच्या इच्छा त्या माणसाला त्या चांगल्या वाटू लागतात आणि त्या इच्छा चांगल्या वाटू लागल्यामुळं मग त्या पूर्ण करण्याकरता त्याचं मन लागायला लागतं. आणि मग जेव्हा त्या इच्छा पूर्ण होण्यास काही अडचणी येतात तेव्हा मग राग येतो आणि राग आल्यानंतर माणूस वेडा पिसा होतो आणि मग तो आपले कर्म आणि धर्म विसरून खालच्या पातळीवर येतो. परंतु जर कोणी आपल्या इच्छांना आपल्या काबूमध्ये आणून त्यांचा गुलाम होत नाही तेव्हा त्याचे अंतर्मन शुद्ध होतं आणि मग त्याच्या दुःखाचा अंत होतो. आणि मग जेव्हा त्याच्या सर्व दुःखाचा अंत होतो तेव्हा त्याचे मन स्थिर होते. परंतु ज्याच्या इच्छा आणि कामना त्याच्या मनातून जात नाहीत त्या माणसाला शांती कधीच मिळणार नाही. आणि शांती मिळाली नाही तर तो आनंदी कसा राहू शकेल. त्याची परिस्थिती त्या नावेप्रमाणे होते की त्या नावेला इच्छेचे वारे कोठेही घेऊन जाते. आणि स्थिर बुद्धीचा माणूस तर त्या समुद्राप्रमाणे आहे की ज्याच्यामध्ये कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी त्याला काहीच फरक पडत नाही. आणि अशा प्रकारे स्थिर बुद्धीचा माणूस मृत्यूनंतर मला शरण येतो. मित्रांनो, आता आपण हे पाहू,
या अध्यायामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं? अशी कितीतरी लोक आहेत की जे आपल्या प्रेमाच्या माणसांना गमावून बसलेले असतात आणि आतापर्यंत आपल्यापैकी कोणीच असं नाही की ज्यांनी आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू पाहिलेला नाही. अरे त्यांनी सुद्धा हे जाणून घेतलं पाहिजे की जवळचे सर्व लोक एक ना एक दिवस जाणारच आहेत आणि आपण सुद्धा. परंतु यामुळे उदास होण्याचे काही कारणच नाही, कारण स्वतः भगवंताने सांगितले की आम्ही आमच्या जन्माच्या अगोदरही या जगात नव्हतो आणि मृत्यूनंतरही राहणार नाही. परंतु त्यावेळी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आम्ही या ब्रह्मांडामध्ये नक्कीच राहणार आहोत. आणि म्हणून आपण मृत्यूला घाबरले नाही पाहिजे, कारण एक तर आमचा पुनर्जन्म होईल किंवा कायमचे त्या परमात्म्याच्या अंतःकरणात विलीन होऊ. आणि हे सगळे जर शेवटी एकाच ठिकाणी भेटणार आहोत, मग त्याच्यासाठी भावुक व्हायचं काय कारण आहे? आणि निसर्गाचा नियम हाच आहे. आणि आम्ही कोणी शरीर नाही आहोत की आम्हाला घाबरण्याचे काही कारण आहे. आम्ही आत्मा आहोत आणि त्याचाच अंश आहोत, ज्याला आपण भगवान म्हणतो. मित्रांनो, भगवान या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो. भगवान याच्यामध्ये भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, त्याला एक काना आला तो झाला अ म्हणजे अग्नी, आणि न म्हणजे नीर, नीर म्हणजे पाणी. याचंच नाव भगवान आहे. दुसरा कोणी भगवान असू शकत नाही. मग आपल्याला घडवणारा भगवान आहे, तर मग आम्हाला त्याला भेटण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे ना. म्हणजे बॅक टू नेचर, निसर्गाकडे चला. हे जग जर फक्त त्या ईश्वराचे एक मायाजाळ आहे. मित्रांनो पहा ना, अर्जुन कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हता, आणि मग जेव्हा आपणही निर्णय घ्यायला लागतो तेव्हा एकीकडे आपली अटॅचमेंट, तर दुसरीकडे आपल्याला काय करायचं आहे. आणि या दुष्ट चक्रामध्ये आपण ते नाही करू शकत. अरे जे काम आपल्याला करायचं आहे, जे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी बनवतं, उदाहरण म्हणून आपण एक गोष्ट घेऊ. जर तुम्हाला शिक्षणासाठी किंवा करिअर करण्यासाठी आपल्या घरापासून दूर जावे लागत असेल, तर मग तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा मोह सोडावा लागेल. याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक निर्णयाच्या वेळी हेच बघावं लागेल की कोणता कोणता मोह आडवा येत आहे आणि तुमच्या कर्तव्यासाठी गरजेचे काय आहे. यानंतर विचार करू आपल्या अडचणीचे सर्वात मोठे कारण कोणते आहे आणि त्याचा सर्वात मोठा उपाय काय आहे. मित्रांनो, आपल्या दुःखाचे एकमेव कारण आहे ते म्हणजे सतत आपल्या इच्छेविषयी विचार करत राहणे. आणि जेव्हा आपण आपल्या इच्छेच्या बाबत विचार करतो आणि वेळ गेल्यानंतर आम्ही त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, आणि ते प्रयत्न जेव्हा असफल होतात ना, तेव्हा आपल्याला खूप राग येतो. अरे राग अशी एक गोष्ट आहे की ती जर आपण आपले शरीर सोडण्याच्या अगोदर सोडला नाही, तर आपण आपल्या जिवंतपणी कधी आनंदी राहू शकत नाही. आणि तुम्हाला नेहमी संकटाच्या फेऱ्यामध्ये अडकलेले दिसाल, कारण हे जग म्हणजे आपलं प्रतिबिंब आहे. मग आता तुम्हीच म्हणाल की आम्ही आयुष्यामध्ये काही इच्छाच ठेवायची नाही का, तर मग यशस्वी कसे होणार, नाव कसे कमावणार. यावर भगवान कृष्ण म्हणतात की सर्वात प्रथम प्रत्येकानं आपलं कर्म काय आहे हे ओळखावं, जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेईल.
त्यानंतर यशस्वी होण्याची आशा व अपयशी होण्याची भीती हे पहिल्यांदा मनातून काढून टाकावं. आपले काम असे करा की आपले काम आपण स्वतः नाही तर भगवंत करत आहे हा भाव ठेवा. आणि यामुळे तुमची हिंमत कधी तुटणार नाही. त्यामुळे तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की हे काम मी करत आहे तर ते भगवंत करत आहे. भगवद्गीता अध्याय 3